नमस्कार सखींनो. आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो घर सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याशी जोडलेला आहे. मग ती गृहिणी असो, वर्किंग वुमन असो किंवा अशी कोणतीही व्यक्ती ज्याला आपले घर सुंदर आणि व्यवस्थित ठेवायला आवडते. आपण सगळेच जाणतो की होम मेकिंग किंवा घर सांभाळणे हे काही एका दिवसाचे काम नाही. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एक असा प्रवास जो सकाळी डोळे उघडल्यापासून सुरू होतो तो अगदी रात्री झोपेपर्यंत चालूच असतो. रोज काही ना काही काम चालूच राहते. कधी स्वयंपाक, कधी स्वच्छता, कधी कपडे, कधी मुलांच्या गरजा आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे तर जणू एक स्वप्नच बनून जाते. पण सखींनो, खरे सांगू का, घरचे काम तितके तणावपूर्ण नसते जेवढे आपण ते बनवून टाकतो. जर आपण काही साध्या पण अत्यंत प्रभावी सवयी आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट केल्या तर जे काम आधी थकवणारे वाटायचे ते हळूहळू सोपे, सुटसुटीत आणि टेन्शन फ्री बनू लागते. याच सवयींमुळे काही घरांमध्ये सगळं कसं नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित दिसते आणि आपण विचार करतो की ती तसं काय सर्व मॅनेज करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्ट्रेस फ्री होम मेकिंगसाठी अशाच 7 अत्यंत महत्त्वाच्या सवयी शेअर करणार आहे. या अशा सवयी आहेत ज्या मी स्वतः माझ्या आयुष्यात लागू केल्या आहेत आणि विश्वास ठेवा, या सवयींनी माझे घर आणि माझी दिनचर्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे घर नेहमी सुंदर राहावे, तुमचा दिवस अगदी शांततेत जावा आणि तुम्हाला सतत कामाचा ताण जाणवू नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय आहे प्रत्येक समस्येवर सोपा तोडगा शोधणे. ही सवय ऐकायला जितकी साधी वाटते, प्रत्यक्षात ती तितकीच पॉवरफुल आहे. आता तुम्हाला वाटेल की स्नेहा, यात नवीन काय आहे? पण जरा थांबा आणि विचार करा. घरकामात खरा थकवा अनेकदा कामाच्या व्यापाने येत नाही, तर तेच काम रोज रोज अवघड पद्धतीने करत राहिल्यामुळे येतो. आपण बऱ्याचदा एकाच त्रासाला रोज सामोरे जातो, पण त्यात काही बदल करण्याचा विचार करत नाही आणि हळूहळू तीच छोटी गोष्ट एक मोठा मानसिक ताण बनून जाते. कधी किचनमध्ये सामान शोधण्यातच अर्धा वेळ निघून जातो, कधी धुतलेल्या कपड्यांचा डोंगर साचत जातो जो कधी संपतच नाही, कधी घराची साफसफाई इतकी डोंगराएवढी वाटते की सुरुवात करायचाच कंटाळा येतो, तर कधी रोजचा स्वयंपाक करणेसुद्धा एक मोठे आव्हान वाटू लागते. मग आपल्याला वाटते की कदाचित घर सांभाळणेच खूप कठीण आहे, कदाचित मलाच हे जमत नाहीये किंवा मीच कुठेतरी कमी पडतीये. पण सखींनो, हे अजिबात खरे नाही. खरे तर काम कठीण नसते, फक्त आपली पद्धत गैरसोयीची असते. आणि जेव्हा पद्धत चुकीची असते तेव्हा कितीही कष्टाळू माणूस असला तरी तो शेवटी थकणार आणि चिडचिड करणारच. मग यावर उपाय काय? फक्त एक छोटीशी सवय लावून घ्यायची. जेव्हा जेव्हा एखादे काम तुम्हाला रोज त्रास देईल तेव्हा फक्त तक्रार करत बसू नका. थोडे विचार करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की हे काम करण्याचा काही सोपा मार्ग असू शकतो का? बस, हा एकच प्रश्न तुमचे होम मेकिंग बदलू शकतो. जर किचन ओटा नेहमी पसाऱ्याने भरलेला राहत असेल तर कदाचित किथे स्टोरेज ऑर्गनायझर्सची गरज आहे किंवा सामान पुन्हा नीट लावण्याची गरज आहे. जर कपडे नेहमी कुठेही पडलेले दिसत असतील तर कदाचित लॉन्ड्री बास्केट योग्य ठिकाणी ठेवली गेलेली नाही. फक्त त्या बास्केटची जागा बदलून पहा, फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. जर सकाळची वेळ खूप धावपळीची आणि गोंधळाची वाटत असेल तर रात्रीची फक्त 10-15 मिनिटांची पूर्वतयारी तुमची संपूर्ण सकाळ शांत करू शकते. जर रोज स्वयंपाक करण्याचा कंटाळा किंवा ताण येत असेल तर मील प्लॅनिंग किंवा फक्त लागणारे साहित्य आधीच तयार करून ठेवण्याची सवय तुमचा खूप सारा वेळ आणि ऊर्जा वाचवू शकते. पाहिलेत ना, कोणताही मोठा बदल नाही, कोणतीही मोठी मेहनत नाही, फक्त आपली सिस्टम थोडी स्मार्ट बनवायची आहे. लक्षात ठेवा, होम मेकिंग म्हणजे फक्त जास्त कष्ट करणे नव्हे, तर स्मार्ट मार्ग शोधणे सुद्धा तितकेच मोलाचे असते. जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या समस्येचा प्रॅक्टिकल तोडगा शोधायला लागता तेव्हा घर सांभाळणे खूप सोपे वाटू लागते. कारण एक शांत आणि आनंदी घर फक्त स्वच्छतेने बनत नाही, तर ते चांगल्या सिस्टम आणि सोप्या सवयींमुळे बनते. आता बोलूया आपल्या दुसऱ्या सवयीबद्दल, आणि ती म्हणजे प्रॉक्सिमिटी, म्हणजेच वस्तू गरजेच्या ठिकाणी जवळ ठेवणे. हा शब्द ऐकायला थोडा नवीन वाटू शकतो, पण यामागची संकल्पना अगदी साधी आहे आणि एकदा काही समजली की घर सांभाळणे खरोखरच सोपे होऊन जाते. प्रॉक्सिमिटीचा सरळ अर्थ असा आहे की ज्या वस्तूची गरज जिथे भासते ती वस्तू तिथेच आसपास ठेवणे.
जेणेकरून प्रत्येक छोट्या कामासाठी तुम्हाला वारंवार उठावे लागणार नाही, शोधाशोध करावी लागणार नाही किंवा इकडे तिकडे पळावे लागणार नाही. तुमच्यासोबतही असं होतं का? स्वयंपाकघरात काम करताना हात पुसायचा असतो, पण किचन टॉवेल भलतीकडेच ठेवलेला असतो. रात्री झोपताना चार्जर हवा असतो आणि तो दुसऱ्या खोलीत राहिलेला असतो. किंवा बाथरूम साफ करायचे असते आणि क्लिनिंग लिक्विड स्टोअररूममध्ये असतं. मुले शाळेसाठी तयार होत असतात आणि त्यांच्या वस्तू संपूर्ण घरात विखुरलेल्या असतात. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार उठणे, शोधणे आणि परत येणे या चक्रातच आपला संपूर्ण दिवस नाहक थकवणारा बनून जातो. काम तेवढे मोठे नसते सखींनो, पण या छोट्या छोट्या अडथळ्यांमुळे आपली ऊर्जा हळूहळू संपून जाते आणि मग संध्याकाळ होईपर्यंत आपण कोणतीही मोठी गोष्ट न करताही पूर्णपणे थकल्यासारखे वाटू लागते. या समस्येवर प्रॉक्सिमिटी हाच एकमेव उपाय आहे. जेव्हा प्रत्येक वस्तू तिच्या गरजेच्या जागेजवळ असते तेव्हा काम आपोआप सुरळीत, जलद आणि एफर्टलेस होते. किचनमध्ये जी भांडी आणि मसाले रोज लागतात त्यांना कुकिंग एरियाच्या अगदी जवळ ठेवा, जेणेकरून वारंवार कपाटे उघडावी लागणार नाहीत. बाथरूमचे बेसिक क्लिनिंग साहित्य तिथेच बाथरूममध्ये ठेवा. जेव्हा कधी छोटी साफसफाई करायची असेल तेव्हा सगळं समोर असेल आणि विचार करावा लागणार नाही. बेडच्या बाजूला चार्जर, पाण्याची बाटली किंवा ज्या गोष्टी रात्री लागतात त्यासाठी एक छोटी ट्रे किंवा कॉर्नर ठरवून घ्या. रात्री उठून शोधण्याची कटकट कायमची संपेल. लॉन्ड्री एरियाजवळच कपड्यांचे क्लिप्स, डिटर्जंट आणि बास्केट एकत्र ठेवा. काम सुरू करण्यापूर्वी काही गोळा करत बसावे लागणार नाही. मुलांच्या खोलीत खेळणी आणि त्यांच्या शाळेच्या साहित्यासाठी एक निश्चित जागा तयार करा. यामुळे मुलेही स्वतःचे सामान स्वतः ठेवायला शिकतील आणि तुम्हाला रोज शोधाशोध करावी लागणार नाही. जेव्हा हे सर्व व्यवस्थित होते तेव्हा वेळ वाचतो, ऊर्जा कमी खर्च होते, चिडचिड कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवस खूप शांत वाटू लागतो. लक्षात ठेवा सखींनो, होम मेकिंग तेव्हाच सोपे होते जेव्हा आपण प्रत्येक समस्येनंतर गोंधळून जाण्याऐवजी थोडं आधीच नियोजन करायला शिकतो. कारण 5 मिनिटांची छोटीशी पूर्वतयारी पुढच्या 1 तासाचे काम वाचवू शकते आणि हीच एका स्मार्ट होम मेकरची सर्वात मोठी ताकद असते. आता वळूया आपल्या तिसऱ्या सवयीकडे, जी आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणे, म्हणजेच समस्या निर्माण होण्यापूर्वीच काळजी घेणे. मी वैयक्तिकरित्या मानते की ही सवय एका स्मार्ट होम मेकरमध्ये आणि एका नेहमी तणावात राहणाऱ्या होम मेकरमध्ये सर्वात मोठा फरक निर्माण करते. आता याचा अर्थ काय? तर बघा सखींनो, घर सांभाळण्याचा सर्वात स्मार्ट मार्ग म्हणजे फक्त समस्या आल्यावर त्या सोडवणे नव्हे, तर अनेक समस्या आधीच रोखून धरणे. घरात काही गोष्टी अशा असतात ज्या घडणार आहेत याचा आपल्याला आधीच अंदाज असतो. त्यात काही आश्चर्य नसते. आपल्याला माहीत असते की जर कपडे वेळेवर घड्या करून ठेवले नाहीत तर ते बेडरूम तसेच पडून राहणार आहे. जर किचनचा ओटा रोज पुसला नाही तर तिथे घाण साचणार. जर ग्रोसरी आधीच तपासून पाहिले नाही तर गरजेच्या वेळी ते संपलेले असणार. जर मुलांच्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्या नाहीत तर सकाळी मोठा गोंधळ उडणार. हे सगळं आपल्याला माहीत असूनही आपण विचार करतो की आता नको, नंतर करू, आज राहू दे, उद्या बघू. आणि सखींनो, हीच नंतर करू अशी विचारसरणी पुढे जाऊन घराचा सर्वात मोठा स्ट्रेस बनून जाते. पण जेव्हा आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच प्रतिबंधात्मक दृष्टिकोन ठेवतो तेव्हा जे काम नंतर तासनतास घेणार असते ते आधीच केल्यामुळे अवघ्या 5 ते 10 मिनिटात होऊन जाते. आणि हाच फरक असतो एका सुटसुटीत दिवसात आणि एका गोंधळाच्या दिवसात. रात्रीच पुढच्या दिवसाची तयारी करून ठेवा, जसे की कपडे काढून ठेवणे, मुलांचे दप्तर तपासणे. यामुळे सकाळचा अर्धा ताण रात्रीच संपून जातो. किराणा सामान पूर्ण संपण्यापूर्वीच आणून ठेवा. ऐत्या वेळची धावपळ आणि फ्रस्ट्रेशन दोन्ही वाचेल. बाथरूम रोजच्या रोज हलकेसे साफ करा. यामुळे दरवेळी डीप क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही आणि बाथरूम नेहमी फ्रेश राहील. महत्त्वाच्या गोष्टींसाठी एक कायमची जागा ठरवून घ्या. चाव्या, कागदपत्रे, मुलांच्या महत्त्वाच्या गोष्टी एकाच निश्चित जागी असाव्यात, ज्यामुळे या घरात काहीच सापडत नाही हे नेहमीसाठी बंद होईल. स्वयंपाकाची पूर्वतयारी आधीच करणे, जसे की भाज्या चिरून ठेवणे, डाळ भिजवणे, मसाला तयार ठेवणे. यामुळे स्वयंपाक करताना सगळं कसं पटापट आणि सहज होतं. या सवयी त्या क्षणी अगदी किरकोळ वाटतात, पण याच छोट्या छोट्या प्रिपरेशन्स मिळून तुमचा खूप सारा वेळ, ऊर्जा आणि मानसिक ताण वाचवत असतात. आता बोलूया आपल्या चौथ्या सवयीबद्दल. ती म्हणजे प्रॉडक्ट्स किंवा वस्तू आपल्या गरजेनुसार निवडणे. आजच्या काळात ही सवय अत्यंत महत्त्वाची झाली आहे, कारण आपण अशा जगात जगत आहोत जिथे दर दुसऱ्या दिवशी एखादे नवीन प्रॉडक्ट, नवीन ऑर्गनायझर किंवा नवीन क्लिनिंग गॅजेट बाजारात येते. तुमच्यासोबतही असं होतं का? इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना अचानक एखादा सुंदर ॲस्थेटिक किचन ऑर्गनायझर दिसतो किंवा यूट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहताना कुणीतरी अप्रतिम क्लिनिंग हॅक असणारे प्रॉडक्ट दाखवते आणि लगेच मनात येते की अरे, हे तर माझ्याकडे असायलाच हवे.
यामुळे माझ्या घरचे काम किती सोपे होईल आणि आपण ती विकत घेतो. पण काही आठवड्यांनंतर तेच प्रॉडक्ट घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडलेले असते किंवा कपाटात बंद असते आणि केवळ एक जास्तीचा पसारा बनून राहते. हे फक्त तुमच्यासोबत होत नाही सखींनो, हे आपल्या सर्वांसोबत होते. कारण सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सादर केली जाते की ती आपल्यासाठी अत्यंत गरजेचीच वाटू लागते. पण खरे सांगायचे तर प्रत्येक ट्रेंडिंग गोष्ट आपल्यासाठी आवश्यक असतेच असे नाही. जी गोष्ट दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्याच्या जीवनशैलीत उपयुक्त आहे, तीच तुमच्या घरात, तुमच्या जागेनुसार आणि तुमच्या रुटीननुसार योग्य ठरेलच असे नाही. म्हणूनच कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की हे खरोखरच माझे आयुष्य सोपे करणार आहे का? फक्त हा एकच प्रश्न तुम्हाला अनावश्यक खरेदीपासून वाचवू शकतो. आपली गरज कशी ओळखायची? काही उदाहरणे पाहूया. जर तुमचे किचन छोटे असेल तर मोठे फॅन्सी गॅजेट्स घेण्याऐवजी स्पेस सेव्हिंग ऑर्गनायझर्स तुमच्यासाठी जास्त उपयुक्त ठरतील. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि वेळ कमी असेल तर केवळ दिसण्यात सुंदर असण्यापेक्षा वेळ वाचवणारी उपकरणे ही तुमची खरी गरज आहे. जर घरात लहान मुले असतील तर नाजूक वस्तू नकोत, सहज साफ करता येतील अशा आणि प्रॅक्टिकल गोष्टी जास्त कामाला येतील. जर तुमचे बजेट मर्यादित असेल तर प्रत्येक नवीन गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा जे आहे त्याला स्मार्टली ऑर्गनाइज करणे कधीही चांगले. पाहिलेत ना, प्रत्येक घराची गरज वेगळी असते, प्रत्येक कुटुंबाची जीवनशैली वेगळी असते आणि म्हणूनच प्रत्येकाचा तोडगाही वेगळा असायला हवा. ट्रेंड्सचे आंधळे अनुकरण करण्याऐवजी स्वतःचा कम्फर्ट, जागा आणि जीवनशैली यांनुसार स्मार्ट निवड करायला शिका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन वस्तू खरेदी करणे म्हणजे ऑर्गनायझेशन नव्हे. अनेकदा कमी पण योग्य गोष्टी घर आणि आयुष्य दोन्हीला अधिक साधे आणि शांत बनवतात. कारण होम मेकिंग जास्त वस्तूंनी नाही तर योग्य वस्तूंनी सोपे होते. आता बोलूया आपल्या 5व्या सवयीबद्दल, जी आहे कॉन्शियस एफर्ट्स करणे, म्हणजेच जागरूकतेने छोटे प्रयत्न करणे. ही सवय कदाचित सर्वात सोपी वाटते, पण याचा परिणाम सर्वात जास्त होतो. आधी एक गोष्ट समजून घेऊया. अनेकदा होम मेकिंग कठीण वाटण्याचे कारण काम खूप जास्त असते हे नसते, तर छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू साचून मोठा ताण बनतात हे असते. हे तेव्हा होते जेव्हा आपण गोष्टी वेळेवर नोटीस करत नाही, त्या व्यवस्थित करत नाही आणि नंतर बघू असा विचार करत राहतो. एक अगदी सामान्य उदाहरण घेऊया. ऑल्ट्रेशन करायचे म्हणजेच फिटिंग करायचे कपडे. हे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आले असेल, कारण ही प्रत्येक घराची कहाणी आहे. कधी एखादी पॅन्ट बाजूला ठेवून देतो की उद्या टेलरकडे देऊ. कधी एखादा ब्लाऊज कुठेतरी ठेवून देतो की लक्षात आहे माझ्या. कधी मुलांचा युनिफॉर्म बाजूला निघतो की हा पण द्यायचा आहे. आणि मग जेव्हा खरोखरच टेलरकडे जाण्याची वेळ येते तेव्हा अर्ध्या गोष्टी आठवतच नाहीत, काही शोधाव्या लागतात, काही सापडत नाहीत आणि शेवटी आपण तो बेत पुढच्या वेळेवर ढकलून देतो. हे चक्र असेच चालत राहते. यावर उपाय काय? खूप सोपा आहे. फक्त ऑल्ट्रेशनच्या कपड्यांसाठी एक वेगळी बॅग ठेवा. जेव्हा कधी असा एखादा कपडा निघेल तो त्याच क्षणी त्या बॅगेत टाकून दे. बस एवढेच करा. मग जेव्हा कधी टेलरकडे जायचे असेल ती बॅग उचलायची आणि निघायचे. काही शोधायला नको, काही आठवायला नको, कोणताही ताण नाही. यालाच म्हणतात कॉन्शियस एफर्ट, योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय. किचनमध्ये सुद्धा ही सवय खूप कामी येते. एखादा किराणा सामान संपत आला असेल तर तो त्याच क्षणी लिहून ठेवा, फोनमध्ये किंवा डायरीमध्ये, कुठेही. मार्केटला जाण्यापूर्वी त्या लिस्टचा एक फोटो काढून घ्या, कारण आपल्याला वाटतं की आपल्या लक्षात राहील. पण मार्केटमध्ये गेल्यावर आपण नेमकी सर्वात महत्त्वाची गोष्टच विसरून जातो. मग पुन्हा जावे लागते, जास्तीचा वेळ जातो, ऊर्जा जाते आणि सोबत चिडचिड मोफत मिळते. पण एक छोटीशी जागरूक सवय हे सगळं वाचवू शकते. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जागरूकतेने लक्ष देऊ लागता तेव्हा रोजचे आयुष्य आपोआपच सोपे आणि सुटसुटीत वाटायला लागते. कारण जेव्हा भरात गोष्टी व्यवस्थित असतात तेव्हा फक्त घरच स्वच्छ दिसत नाही, तर मनही शांत आणि हलके जाणवते. आणि हीच भावना, हीच शांतता एका होम मेकरचा सर्वात मोठा विजय असतो. आता वळूया आपल्या 6व्या सवयीकडे, आणि ती सवय आहे डू स्मॉल डू थरो, म्हणजेच थोडे करा पण नीट करा. ही सवय त्या सर्वांसाठी आहे ज्यांना वाटतं की घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज तासनतास काम करावे लागते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. घर आहे, मुले आहेत, ऑफिस आहे, रोजचा स्वयंपाक आहे, इतर कामे आहेत. आणि या सगळ्यात रोज संपूर्ण घर अगदी परफेक्ट स्वच्छ ठेवणे प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर ही काही तुमची कमजोरी नाही, हेच आपले वास्तव आहे. मग अशावेळी घर नेहमी फ्रेश आणि मेंटेन कसे ठेवायचे? त्याचे उत्तर या सवयीत आहे, डू स्मॉल डू थरो. याचा अर्थ संपूर्ण घर एकाच वेळी परफेक्ट साफ करण्यापेक्षा छोटे छोटे भाग निवडून ते अगदी मनापासून स्वच्छ करणे.
सगळंच करायचे नाही, पण जे काही कराल ते अगदी व्यवस्थित करा. एक साधे उदाहरण घेऊया. किचन सिंक. आपण सिंक रोज साफ तर करतो, पण बहुतेक वेळा फक्त वर आणि मग काही दिवसांनी त्या जागा खूप घाण आणि डागांनी भरलेल्या दिसतात. मग ते साफ करायला खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते. पण जर रोज फक्त 5 मिनिटे जास्त देऊन त्या छोट्या कोपऱ्यांची सुद्धा साफसफाई केली तर घाण साचणारच नाही, जास्त घासाघाशी करण्याची गरज पडणार नाही आणि सिंक नेहमी फ्रेश आणि स्वच्छ राहील. हाच नियम बाकीच्या गोष्टींनाही लागू होतो. जसे की किचन कॅबिनेट्स. तिथे धूळ साचत राहते. आठवड्यातून एकदा फक्त एक क्विक वाईप म्हणजे हलकेसे पुसून घेतले की ते नेहमी स्वच्छ राहील. फ्रिजचे साईड्स आणि हँडल या सर्वात जास्त हाताळल्या जाणाऱ्या जागा आहेत. रोज फक्त 10 सेकंड एका कापडाने पुसून घ्या. स्विच बोर्ड्स याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो, पण तिथेच सर्वात जास्त बोटांचे ठसे आणि धूळ असते. महिन्यातून एकदा ड्राय कापडाने ते साफ करा. दरवाजाच्या मागे, खिडकीच्या कडा, शेल्फच्या कडा यांनाही तुमच्या क्लिनिंग रुटीनमध्ये समाविष्ट करा. थोडे थोडे दिलेले लक्ष पुढे मोठा फरक घडवून आणते. खरे सांगायचे तर एक स्वच्छ आणि सुंदर घर फक्त मोठ्या क्लिनिंग सेशन्सनी बनत नाही, तर ते अशा छोट्या छोट्या गोष्टींनी बनते ज्यांच्यावर आपण रोज थोडे लक्ष देतो. ती एक्स्ट्रा 5 मिनिटे, तो एक छोटासा हात मारणे, तो एक जागरूक प्रयत्न, हेच मिळून घराला नेहमी फ्रेश, मेंटेन्ड आणि शांत ठेवतात. लक्षात ठेवा, डू स्मॉल, डू थरो. थोडे करा पण नीट करा. हीच सवय होम मेकिंगला अधिक प्रॅक्टिकल, सोपे आणि तणावमुक्त बनवते. आता बोलूया आपल्या चौथ्या सवयीबद्दल. ती म्हणजे प्रॉडक्ट्स किंवा वस्तू आपल्या गरजेनुसार निवडणे. आजच्या काळात ही सवय अत्यंत महत्त्वाची झाली आहे. कारण आपण अशा जगात जगत आहोत जिथे दर दुसऱ्या दिवशी एखादे नवीन प्रॉडक्ट, नवीन ऑर्गनायझर किंवा नवीन क्लिनिंग गॅजेट बाजारात येते. तुमच्यासोबतही असं होतं का? इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना अचानक एखादे सुंदर एस्थेटिक किचन ऑर्गनायझर दिसतो, किंवा यूट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहताना कोणीतरी अप्रतिम क्लिनिंग हॅक असणारे प्रॉडक्ट दाखवते आणि लगेच मनात येते की अरे, हे तर माझ्याकडे असायलाच हवे, यामुळे माझ्या घरचे काम किती सोपे होईल, आणि आपण ते विकत घेतो. पण काही आठवड्यांनंतर तेच प्रॉडक्ट घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडलेले असते किंवा कपाटात बंद असते आणि केवळ एक जास्तीचा पसारा बनून राहते. हे फक्त तुमच्यासोबत होत नाही सखींनो, हे आपल्या सर्वांसोबत होते. कारण सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सादर केली जाते की ती आपल्यासाठी अत्यंत गरजेचीच वाटू लागते. पण खरे सांगायचे तर प्रत्येक ट्रेंडिंग गोष्ट आपल्यासाठी आवश्यक असतेच असे नाही. जी गोष्ट दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्याच्या जीवनशैलीत उपयुक्त आहे, तीच तुमच्या घरात, तुमच्या जागेनुसार आणि तुमच्या रुटीननुसार योग्य ठरेलच असे नाही. म्हणूनच कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की हे खरोखरच माझे आयुष्य सोपे करणार आहे का? फक्त हा एकच प्रश्न तुम्हाला अनावश्यक खरेदीपासून वाचवू शकतो. आपली गरज कशी ओळखायची? काही उदाहरणे पाहूया. जर तुमचे किचन छोटे असेल तर मोठे फॅन्सी गॅजेट्स घेण्याऐवजी स्पेस सेव्हिंग ऑर्गनायझर्स तुमच्यासाठी जास्त उपयुक्त ठरतील. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि वेळ कमी असेल तर केवळ दिसण्यात सुंदर असण्यापेक्षा वेळ वाचवणारी उपकरणे ही तुमची खरी गरज आहे. जर घरात लहान मुले असतील तर नाजूक वस्तू नकोत, सहज साफ करता येतील आणि प्रॅक्टिकल गोष्टी जास्त कामाला येतील. जर तुमचे बजेट मर्यादित असेल तर प्रत्येक नवीन गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा जे आहे त्यालाच स्मार्टली ऑर्गनाइज करणे कधीही चांगले. पाहिलेत ना, प्रत्येक घराची गरज वेगळी असते, प्रत्येक कुटुंबाची जीवनशैली वेगळी असते आणि म्हणूनच प्रत्येकाचा तोडगाही वेगळा असायला हवा. ट्रेंड्सचे आंधळे अनुकरण करण्याऐवजी स्वतःचा कम्फर्ट, जागा आणि जीवनशैली यानुसार स्मार्ट निवड करायला शिका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन वस्तू खरेदी करणे म्हणजे ऑर्गनायझेशन नव्हे. अनेकदा कमी पण योग्य गोष्टी घर आणि आयुष्य दोन्हीला अधिक साधे आणि शांत बनवतात. कारण होम मेकिंग जास्त वस्तूंनी नाही तर योग्य वस्तूंनी सोपे होते. आता बोलूया आपल्या 5व्या सवयीबद्दल, जी आहे कॉन्शियस एफर्ट्स करणे, म्हणजेच जागरूकतेने छोटे प्रयत्न करणे. ही सवय कदाचित सर्वात सोपी वाटते, पण याचा परिणाम सर्वात जास्त होतो. आधी एक गोष्ट समजून घेऊया. अनेकदा होम मेकिंग कठीण वाटण्याचे कारण काम खूप जास्त असते हे नसते, तर छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू साचून मोठा ताण बनतात हे असते. हे तेव्हा होते जेव्हा आपण गोष्टी वेळेवर नोटीस करत नाही, त्या व्यवस्थित करत नाही आणि नंतर बघू असा विचार करत राहतो. एक अगदी सामान्य उदाहरण घेऊया. ऑल्ट्रेशन करायचे म्हणजेच फिटिंग करायचे कपडे.
हे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आले असेल, कारण ही प्रत्येक घराची कहाणी आहे. कधी एखादी पॅन्ट बाजूला ठेवून देतो की उद्या टेलरकडे देऊ, कधी एखादा ब्लाऊज कुठेतरी ठेवून देतो की लक्षात आहे माझ्या, कधी मुलांचा युनिफॉर्म बाजूला निघतो की हा पण द्यायचा आहे. आणि मग जेव्हा खरोखरच टेलरकडे जाण्याची वेळ येते तेव्हा अर्ध्या गोष्टी आठवतच नाहीत. काही शोधाव्या लागतात, काही सापडत नाहीत आणि शेवटी आपण तो बेत पुढच्या वेळेवर ढकलून देतो. हे चक्र असेच चालत राहते. यावर उपाय काय? खूप सोपा आहे. फक्त ऑल्ट्रेशनच्या कपड्यांसाठी एक वेगळी बॅग ठेवा. जेव्हा कधी असा एखादा कपडा निघेल तो त्याच क्षणी त्या बॅगेत टाकून द्या. बस एवढेच करा. मग जेव्हा कधी टेलरकडे जायचे असेल ती बॅग उचलायची आणि निघायचे. काही शोधायला नको, काही आठवायला नको, कोणताही ताण नाही. यालाच म्हणतात कॉन्शियस एफर्ट, योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय. किचनमध्ये सुद्धा ही सवय खूप कामी येते. एखादा किराणा सामान संपत आला असेल तर तो त्याच क्षणी लिहून ठेवा. फोनमध्ये किंवा डायरीमध्ये, कुठेही. मार्केटला जाण्यापूर्वी त्या लिस्टचा एक फोटो काढून घ्या. कारण आपल्याला वाटतं की आपल्या लक्षात राहील, पण मार्केटमध्ये गेल्यावर आपण नेमकी सर्वात महत्त्वाची गोष्टच विसरून जातो. मग पुन्हा जावे लागते, जास्तीचा वेळ जातो, ऊर्जा जाते आणि सोबत चिडचिड मोफत मिळते. पण एक छोटीशी जागरूक सवय हे सगळं वाचवू शकते. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जागरूकतेने लक्ष देऊ लागता तेव्हा रोजचे आयुष्य आपोआपच सोपे आणि सुटसुटीत वाटू लागते. कारण जेव्हा घरात गोष्टी व्यवस्थित असतात तेव्हा फक्त घरच स्वच्छ दिसत नाही तर मनही शांत आणि हलके जाणवते. आणि हीच भावना, हीच शांती एका होममेकरचा सर्वात मोठा विजय असतो. आता वळूया आपल्या 6व्या सवयीकडे. आणि ती सवय आहे डू स्मॉल, डू थरो. म्हणजेच थोडे करा पण नीट करा. ही सवय त्या सर्वांसाठी आहे ज्यांना वाटतं की घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज तासनतास काम करावे लागते. आजकालच्या धावापळीच्या आयुष्यात प्रत्येकावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. घर आहे, मुले आहेत, ऑफिस आहे, रोजचा स्वयंपाक आहे, इतर कामे आहेत. आणि या सगळ्यात रोज संपूर्ण घर अगदी परफेक्ट स्वच्छ ठेवणे प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर ही काही तुमची कमजोरी नाही, हेच आपले वास्तव आहे. मग अशावेळी घर नेहमी फ्रेश आणि मेंटेन कसे ठेवायचे? त्याचे उत्तर या सवयीत आहे. डू स्मॉल, डू थरो. याचा अर्थ संपूर्ण घर एकाच वेळी परफेक्ट साफ करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी छोटे छोटे भाग निवडून ते अगदी मनापासून स्वच्छ करणे. सगळंच करायचे असं नाही, पण जे काही कराल ते अगदी व्यवस्थित करा. एक साधे उदाहरण घेऊया. किचन सिंक. आपण सिंक रोज साफ करतो, पण बहुतेक वेळा फक्त वरवर. आणि मग काही दिवसांनी त्या जागा खूप घाण आणि डागांनी भरलेल्या दिसतात. मग ते साफ करायला खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते. पण जर रोज फक्त 5 मिनिटे जास्त देऊन त्या छोट्या कोपऱ्यांची सुद्धा साफसफाई केली तर घाण साचणारच नाही, जास्त घासाघाशी करण्याची गरज पडणार नाही आणि सिंक नेहमी फ्रेश आणि स्वच्छ राहील. हाच नियम बाकीच्या गोष्टींनाही लागू होतो. जसे किचन कॅबिनेट्स. तिथे धूळ साचत राहते. आठवड्यातून एकदा फक्त एक क्विक वाईप म्हणजेच हलकेसे पुसून घेतले की ते नेहमी स्वच्छ राहील. फ्रिजचे साईड्स आणि हँडल या सर्वात जास्त हाताळल्या जाणाऱ्या जागा आहेत. रोज फक्त 10 सेकंदे एका कापडाने पुसून घ्या. स्विच बोर्ड्स याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो, पण तिथेच सर्वात जास्त बोटांचे ठसे आणि धूळ असते. महिन्यातून एकदा ड्राय कापडाने ते साफ करा. दरवाजाच्या मागे, खिडकीच्या कडा, शेल्फच्या कडा यांना तुमच्या क्लिनिंग रुटीनमध्ये समाविष्ट करा. थोडे थोडे दिलेले लक्ष पुढे मोठा फरक घडवून आणते. खरे सांगायचे तर एक स्वच्छ आणि सुंदर घर फक्त मोठ्या क्लिनिंग सेशन्सनी बनत नाही, तर ते अशा छोट्या छोट्या गोष्टींनी बनते ज्यांच्यावर आपण रोज थोडे लक्ष देतो. ती एक्स्ट्रा 5 मिनिटे, तो एक छोटासा हात मारणे, तो एक जागरूक प्रयत्न, हेच मिळून घराला नेहमी फ्रेश, मेंटेन्ड आणि शांत ठेवतात. लक्षात ठेवा, डू स्मॉल, डू थरो. थोडे करा पण नीट करा. हीच सवय होम मेकिंगला अधिक प्रॅक्टिकल, सोपे आणि तणावमुक्त बनवते. आता बोलूया आपल्या 7व्या आणि शेवटच्या सवयीबद्दल, जी आहे उद्यासाठी थोडी जागा रिकामी ठेवणे. खरं सांगू तर ही सवय ऐकायला सर्वात सोपी वाटते, पण हिच्याकडेच सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. तुम्ही एक दिवस पूर्ण मन लावून आपले कपाट आवरले आहे. प्रत्येक कपडा परफेक्ट घडी करून ठेवला आहे. सगळं कसं नीटनेटके दिसत आहे आणि कपाटात आता अजिबात जागा उरलेली नाही. तुम्ही खूप खुश आहात. तो क्षण खूप समाधान देणारा असतो. पण काही दिवसांनी नवीन शॉपिंग होते, एखाद्या फंक्शनचे कपडे येतात, मुलांचे काही नवीन कपडे येतात आणि आता काय? तेच परफेक्ट आवरलेले कपाट पुन्हा ओव्हरफ्लो होते.
पसारा बाहेर येतो. आता पुन्हा सगळं बाहेर काढा, पुन्हा विचार करा, पुन्हा अरेंज करा आणि ते मघासचे समाधान आता चिडचिडीत बदलून जाते. हे फक्त कपाटाच्या बाबतीत होत नाही सखींनो, हे अशा प्रत्येक जागेबाबत होते जिथे आपण भविष्यासाठी कोणतीही जागा सोडलेली नाही. कारण घरात नवीन गोष्टी येणे कधीच बंद होत नाही. कधी किचनचे नवीन भांडे येते, कधी मुलांचे नवीन सामान, कधी कागदपत्रे, कधी एखादी गिफ्ट किंवा नवीन खरेदी. आयुष्य सतत वाढत असते आणि आपल्या घरालाही त्यासोबत श्वास घेण्याची गरज असते. म्हणूनच ही सवय इतकी महत्त्वाची आहे. जेव्हा कधी तुम्ही काही ऑर्गनाइज कराल तेव्हा थोडी फ्लेक्झिबिलिटी नक्की ठेवा. प्रत्येक इंच परफेक्ट भरण्याची गरज नाही, प्रत्येक कोपरा पूर्ण गच्च करण्याची गरज नाही. उलट थोडी जागा उद्यासाठी राखून ठेवा. चार्जर किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या ड्रॉवरमध्ये काही कप्पे जाणीवपूर्वक रिकामे ठेवा. नवीन वस्तू आली तर तिथे सहज बसेल. किचन ड्रॉवर्स आणि शेल्फ्समध्ये थोडी जास्तीची जागा ठेवा. नवीन भांडे किंवा डबा आला तर संपूर्ण शेल्फ पुन्हा आवरावा लागणार नाही. कपाटात सुद्धा प्रत्येक हँगर गच्च भरण्याची गरज नाही. थोडी मोकळी जागा राहू द्या. नवीन कपडेही येतील. स्टोरेज बास्केट्स आणि बॉक्स नेहमी 80% भरा आणि 20% रिकामे ठेवा. हाच तो बफर आहे जो तुम्हाला दरवेळी पुन्हा पुन्हा आवरण्याच्या कष्टापासून वाचवेल. जेव्हा ही सवय अंगी बांधते तेव्हा प्रत्येक नवीन वस्तू आल्यावर ताण येत नाही. प्रत्येक छोट्या बदलासाठी तासनतास घालवावे लागत नाहीत आणि घर नेहमी आवरलेले आणि मॅनेजेबल वाटते. कारण जेव्हा प्रत्येक ठिकाणी थोडी स्पेस असते तेव्हा घर जास्त शांत, जास्त फंक्शनल आणि जास्त प्रसन्न वाटते. एक गोष्ट लक्षात ठेवात, होम मेकिंग म्हणजे फक्त आजच्या दिवसापुरते आवरून ठेवणे नव्हे, तर भविष्याचा विचार करून सिस्टम बनवणे आहे. परफेक्शनच्या मागे धावण्यापेक्षा थोडी फ्लेक्झिबिलिटी आणि थोडी अतिरिक्त जागा सोडायला शिका. कारण ती रिकामी जागा तुमची कमजोरी नाही, तर ती रिकामी जागा तुमचे स्मार्ट प्लॅनिंग आहे. आणि हाच छोटासा विचार पुढे जाऊन तुमचा खूप सारा वेळ, कष्ट आणि फ्रस्ट्रेशन वाचवतो. तर सखींनो, या होत्या स्ट्रेस फ्री होम मेकिंगसाठी 7 अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल सवयी. मला आशा आहे की या 7 सवयींपैकी कमीत कमी एक सवय तरी अशी नक्कीच असेल जी ऐकून तुम्हाला वाटले असेल की हो, हे तर मी सुद्धा करायला हवे. होम मेकिंग तेव्हा सोपे बनते जेव्हा आपण स्वतःला रोज थकवून घेतो किंवा प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात स्वतःला पूर्णपणे एक्झॉस्ट करून टाकतो. तर होम मेकिंग तेव्हा सोपे बनते जेव्हा आपण छोट्या छोट्या स्मार्ट सवयी अंगीकारतो, जेव्हा आपण सोप्या सिस्टम्स आपल्या आयुष्यात समाविष्ट करतो आणि स्वतःसाठी होम मेकिंग थोडे सुटसुटीत बनवतो. हळूहळू हेच छोटे छोटे बदल तुमचा वेळ वाचवतील, तुमचा ताण कमी करतील आणि तुमच्या घराला अधिक प्रसन्न बनवतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बदल तुम्हाला एक होम मेकर म्हणून अधिक आत्मविश्वासी आणि शांत बनवतील. आणि एक गोष्ट जी मी नेहमी सांगते, प्रत्येक गोष्ट एकाच दिवशी परफेक्ट झाली पाहिजे असे काही नाही. कोणतीही घाई नाही, कोणतीही स्पर्धा नाही. फक्त एक छोटी सवय आजपासून सुरू करा. हळूहळू आपले रुटीन सोपे बनवा आणि स्वतःवर थोडा संयम ठेवा. कारण एक उत्तम होम मेकर बनणे हा एक प्रवास आहे. एका दिवशी पोहोचायचे कोणतेही ठिकाण नाही. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, या 7 सवयींपैकी तुम्हाला सर्वात जास्त उपयुक्त सवय कोणती वाटली? ती प्रॉक्सिमिटीवाली सवय होती, प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवाली होती की उद्यासाठी जागा सोडण्याची सवय होती? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडते. आणि जर तुमच्याकडे सुद्धा अशीच काही स्मार्ट होम मेकिंग टिप असेल, अशी एखादी सवय जी तुमच्या आयुष्यात खरोखर कामी येते, तर ती सुद्धा कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचा एक छोटीशी आयडिया इतर कोणाचे तरी आयुष्य सोपे करू शकतो. आणि हो सखींनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. यामुळे हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांना याची खरोखर गरज आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच प्रॅक्टिकल, युजफुल आणि रिलेटेबल होम मेकिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत रेग्युलरली पोहोचत राहाव्यात, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी भेटेन तुम्हाला खूप लवकर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा.